राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधनं ड्रग्ज प्रकरणासंदर्भातली बातम्या टॉप 5। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संगीता गोळेला मुंबईत अटक करण्यात आली आहे। तपासात संगीता गोळेची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले। आरोपी संगीताची राज्यभरात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे। यात मुंबई आणि लोणावळ्यात करोडो रुपयांची मालमत्ता आहे। तिच्या बँक खात्यात तब्बल 5 कोटी रुपये असल्याचंही समोर आलंय। ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे। या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेशबंदीची कारवाई केली जाणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय। ड्रग्ज तस्करी प्रकरणात 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत। लातूरमध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन उघडकीस आलंय। लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना गावात एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआय अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केली। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईतून अमरावतीत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 30 ग्रॅम एमडी ट्रकसह 3 मोबाईल असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेली तिन्ही आरोपी बडनेरा शहरातले। साकीनाका इथं पोलीस बीट चौकीच्या लगतच झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती। याबाबत तक्रार करून कारवाई न झाल्यानं युवासेनेचे पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर युवा सैनिकांनी झोपडी तोडली आहे। गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पुड्या हस्तगत करण्यात आल्या। बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झाली। देशमुख हत्या प्रकरणी आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात यावं असा अर्ज वाल्मिक कराडनं वकील विकास खाडे यांच्यामार्फत न्यायालयात केलाय। मात्र या मागणीला सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी विरोध दर्शवलाय। यावर सीआयडी कडून 24 तारखेला उत्तर देण्यात येईल अशी माहिती निकम यांनी दिली। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा या गुन्ह्यात सहभाग नाही। पुराव्याचे आधार आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल। या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी हे सर्व सुरू आहे। तसंच मी वाल्मिक कराडची बाजू मांडतोय, इतरांचे वकील वेगळे आहेत असं खाडे यांनी यावेळी स्पष्ट केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केले होते। त्याचा पेनड्राईव्ह कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे उज्ज्वल निकमांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय। आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली। त्यामुळे संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 20 वेळा फोन केला। मात्र तरीही मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात येणारा जनआक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आलाय। शहरात आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंती असल्यानं प्रशासनावर अधिकचा ताण पडणार होता। या पार्श्वभूमीवर जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आलाय। आणि आता मराठवाड्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। 50,000 कोटींचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग लादला जात असल्याचा राजू शेट्टींचा आरोप आहे। शक्तीपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसतायत। हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती आहे। या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावरही सवाल उपस्थित होत आहेत। बीडमध्ये आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कार्यवाही केली आहे। पोलीस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आलं। परवानगी न घेता गुजरातला जाणं या दोघांना महागात पडलं।
छत्रपती संभाजीनगरातील आदर्श सहकारी बँकेतील 40,000पर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत. आदर्श सहकारी बँकेत 202 कोटींचा घोटाळा झाल्यानं हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या. आता उपलब्ध जमा रकमेतून 40,000पर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक समितीनं घेतलाय. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे. दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करतायत. जालन्यातील अकोला गावात शेतकऱ्यांच्या चाऱ्यांच्या ढिगाऱ्यांना आणि गोठ्यांना आग लागली. आगीमध्ये गोठे आणि पत्र्याची शेड जळून खाक झाली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. एक महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये पीएमपीएमएलच्या बसला भीषण अपघात झालाय. पीएमपीएमएल बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. बस थेट बीआरटी लेनचा बॅरिगेटवर चढली आहे. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बीआरटी मार्गाचं आणि पीएमपीएमएल बसचं प्रचंड नुकसान यात झालंय. विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आली आहे. बँक पथकाकडूनही वसुली करण्यात आली. यात एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना त्याला रोखण्यात आलं. त्यानंतर बैलजोडी जप्त करू अशी धमकी देत शेतकऱ्याकडून वसुली करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात ही घटना घडली आहे. बदलत्या जीवनशैलीत लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा वाढतोय. हा प्रकार टाळण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये खाद्यतेलाचा वापर 10% कमी करावा असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले. खामगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर भागवत यांना स्टेट बँकेच्या एटीएममध्ये 2 संशयित व्यक्ती घुसल्याचा अंदाज आलेला. त्यांनी विचारपूस केली असता लाखो रुपयांची कॅश सापडली. मात्र या दोघांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करत पळ काढलाय. अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठालगतच्या रस्त्यावरती एका कारचा अपघात झाला. यावेळी गाडी भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात शिरली. दरम्यान अपघातात 3 ते 4 जण जखमी झालेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करत पतीनं गळफास घेतल्याची घटना वाशिमच्या मंगळूरपीर इथं समोर आली आहे. गौतमवर असं पतीचं नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून गौतम आणि त्याची पत्नी ज्योती यांच्यात वारंवार भांडणं होत होती. यातूनच गौतमनं कोयत्यानं वार करत ज्योतीची निर्घृण हत्या केली आहे. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील इचा इथं बारस यात्रा पार पडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेंडीनं गाडे उडून नवस फेडण्याची अनोखी परंपरा पाहायला मिळाली. भाविकांनी मोठ्या संख्येनं आपापल्या नवसाचे गाडे उडून महादेवाच्या चरणी श्रद्धा अर्पण केली. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. पंढरपूरच्या माढ्यात ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झाले. रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारण्यात आलाय. रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये. प्रशांत कोरटकरचा मुक्काम उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहातच असेल. आज शासकीय सुट्टी असल्यानं कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबलाय. उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर पडेल. एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले. लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता अशा शब्दात संताप व्यक्त करण्यात आला. कराड तालुक्यातील कृष्णा काठावरील 19 गावातील सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत चाललंय. प्रत्येक गावात वेगवेगळी अशी 52 ठिकाणं आहेत. त्यातील सुमारे 5,05,376 लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचंही नियोजन पंचायत समितीमार्फत केलं जात आहे.
चैत्री यात्रेनंतर पंढरपूर शहरासह चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली। यामध्ये सुमारे 10 टन ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली आहे। आणि आता उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 43 अंशांवर आहे। वाढत्या तापमानाचा पपई फळबागांना मोठा फटका बसतोय। उन्हापासून पपई बागांचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। वाढत्या उन्हानं पपईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। कोकाटेंविरोधात निषेधाचे बॅनर आणि घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवल्यानं कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। धुळ्यातील साक्री शिवारातील शेतातून रोटावेटर आणि अन्य शेती अवजारं चोरीला गेली आहेत। या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली। यावेळी त्यांच्याकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसंच यातील एका आरोपीकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आलाय। शिर्डीत रामनवमीच्या दिवशी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलं। यावेळी त्यांच्याकडून 3,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान हे आरोपी बीडमधील असून त्यांच्यावर इतर 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जळगावात नळाला दूषित पाणी येत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पालिकेकडे या प्रकरणी तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या पाण्याला वास येत असल्यानं पोटाचे अनेक आजार होत आहेत। पालिकेनं लवकरात लवकर नियोजन करून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडलाय। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडलाय। या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं। यावेळी शरद पवारही उपस्थित होते। पवार येताच अजितदादा त्यांना नेण्यासाठी पुढे आले आणि पवारांना खुर्ची दिली। या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पवार कुटुंब या निमित्तानं तरी एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। राजकारणात वेगळं झालेलं पवार कुटुंब जय पवारांच्या साखरपुड्यात मात्र आता पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे सून असू दे, तिच्या मनापासून आम्ही आधी स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होतो। आणि आता कोकणातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। रायगडच्या रोह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय। शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेंडगेंनी पक्षाला रामराम ठोकलाय। त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला। येत्या 13 एप्रिलला ते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रोहामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। रत्नागिरीतील चिपळूण शहरात कमाल तापमान 40 अंशांच्या पार गेलंय। त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय। दरम्यान कोकण कृषी उत्पन्न विद्यापीठाकडून कोकण विभागात 13 ते 19 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. समुद्राच्या जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 360 किलो अविघटनशील सागरी कचऱ्याची साफसफाई यावेळी करण्यात आली. घातक ठरणारी जाळी, प्लास्टिकच्या बाटल्या समुद्र तळातून स्कुबा ड्रायव्हर्सच्या माध्यमातून बाहेर काढत समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये जिल्ह्यात 1037 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसंच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असं आवाहन सामंतांनी यावेळी केलं आहे. रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्याजवळ अवघ्या 5 रुपयात पर्यटकांना चेंजिंग रूम उपलब्ध होणार आहे. कारण ई टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. ई आणि चेंजिंग रूमचे 13 युनिट असणार आहेत. अत्याधुनिक सेवा सुविधांमुळे पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत आहे. रायगडच्या पेणमधील वडाव गावात बहिरी देवाचा जत्रोत्सव पार पडलाय. उघड्या शरीरावर काटेरी निवडुंगानं मारून घेण्याची प्रथा जत्रोत्सवाची ओळख बनली आहे. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. तसंच पारंपरिक गीत गात भंडाऱ्याची उधळण केली जाते. नाशिकमधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून घेऊया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी ही बैठक होईल. बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कर्जवसुली, अडकलेल्या ठेवी, बदललेल्या नोटा या प्रकरणावरही चर्चा होईल. या बैठकीकडे शेतकऱ्यांचं विशेष लक्ष लागलंय. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल 250 रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासन देखील खडबडून जागं झालंय. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून 250 रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नाशिक मुंबई रेल्वे प्रवास जलद होणार आहे. कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाईल. कसारा घाटातील चढ कमी होणार असल्यानं इंधनाची बचत होणार आहे. विना बँकर इंजिन रेल्वे धावणार असल्यानं तब्बल 1 तासांचा वेळ वाचेल. 4000 कोटींचा प्राथमिक आराखडा तयार झालाय. नाशिक महानगरपालिकेचे 550 उद्यान दिवसभर खुले राहतील. उष्माघात टाळण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. उन्हामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नाशिक पालिकेतून निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं नाशिक नागरिकांनी स्वागत केलंय. अनेक उद्यानांमध्ये दुपारच्या वेळेला नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय. वणीच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. मंदिर प्रशासन किंवा पोलिसांकडून गडावर गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लहान मुलं, वयोवृद्धांचं प्रचंड हाल होत आहेत. नियोजनशून्य कारभारानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय. नाशिकच्या लासल गावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी जैन बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महत्वाची बातमी आहे. IPLच्या यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातूनच बाहेर पडलाय. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत MS धोनी आता या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईचा कर्णधार असेल. 2024च्या आधी MS धोनीनं CSKचं कर्णधारपद सोडलं होतं. मात्र आता तो पुन्हा एकदा कर्णधार म्हणून परतलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन्स बनलाय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate. पुढची बातमी. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुम्हालाही एक मेसेज आला असेल. त्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय. खरंच कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंट वय वाढणार.
62व्या वर्षी होणार कर्मचारी रिटायर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सरकारनं आता कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचा कालावधी आणखी 2 वर्ष वाढवलाय. आधी रिटायरमेंटचं वय हे 60 वर्ष इतकं होतं. मात्र आता वय वर्ष 62 केल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? काहींसाठी हा दावा दिलासादायक आहे, तर काही कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणार आहे. आधीच देशात बेरोजगारी आहे. आणखी 2 वर्ष रिटायरमेंटची वाढवली तर नवीन लोकांना संधीसाठी आणखी 2 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्याचं निवृत्तीचं वय 60 वर्ष आहे, जे आता 62 पर्यंत वाढवण्यात आलंय. हा मेसेज व्हायरल होत असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण जे काही दिवसातच रिटायर्ड होणार आहेत त्यांना हा नियम लागू होणार आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. देशभरात सरकारी कर्मचारी कोट्यवधींच्या घरात आहेत. त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. सरकारनं असा निर्णय जाहीर केलाय का, याबद्दल माहिती जाणून घेतली. हे जे तुम्ही व्हायरल पत्र फिरताना बघताय ते 2 वर्ष वाढीव रिटायरमेंटची डेट लागू करण्याची तारीख 1 एप्रिल 2025 सांगितलेली आहे. याच्यातून सरळ लक्षात येत आहे की हा एप्रिल फूल बनवणारा मेसेज आहे. त्याच्यामुळे केंद्रातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचं वय वाढवण्यात आलेलं नाही. कॅबिनेट बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही. 2 वर्ष कालावधी वाढवल्याचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आमच्या पडताळणीत सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटचं वय 2 वर्षांनी वाढवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.